प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण आलेलो आहोत. महानगरपालिका निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे, त्यामुळे आपण पाहतोय की प्रत्येक उमेदवाराचा घर टू घर हा प्रचार चालू आहे. त्यामुळे मतदाराचा कौल कुठे असेल हे आपले चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. तरी देखील सांगलवाडी मधील समतानगर हा जो भाग आहे, तर या ठिकाणी प्रचंड अशी नागरिकांची गर्दी आपल्याला दिसतेय. तर यांना आपण विचारूया की या ठिकाणचा विकास कसा झाला होता किंवा इथून पुढचं विजन काय आहे आणि कोण ते पूर्ण करेल. दादा नमस्ते, आपलं नाव? माझं नाव अतुल बाबा नावळे, राहणार एकता चौक सांगलीवाडी. आणि आमच्या समाजाची ह्याच्या अगोदरची फारच गंभीर परिस्थिती होती. आता अभिजित दादाच्या रूपानं आम्हाला एक चांगला माणूस भेटलेला आहे आणि मातंग समाजाच्या वतीनं आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता असं मला वाटतंय की आमच्या समाजानं अभिजित दादांना पूर्ण ताकदीनं पाठिंबा दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा टोटली समाज जे आहे, तिन्ही समाज, मांग, महार, चांभार, हा तिन्ही समाज एकत्र होऊन अभिजित दादांना आता पाठिंबा दिलेला आहे. आणि मला तर असं वाटतं की अभिजित दादाचं टोटली पॅनेल निवडून येणार आहे. तुम्ही मला एक सांगा की जे सत्ताधारी होते मागच्या वेळी, प्रशासनाचा कार्यकाळ जो होता त्याच्या आधीचे जे आहेत माजी नगरसेवक जे कोणी होऊन गेले, मग त्यांच्याकडून कितपत आपल्याकडे विकास झालेला आमच्या आहे? इकडं तर काय विकास असा काय झालेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या समाजाकडे जरा दुर्लक्षच केलेलं आहे तिने. आणि आता तर असं आहे की अभिजित दादा आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात आणि इथनं पुढेही करत राहतीलच. सत्तेत नसताना देखील त्यांनी तुम्हाला मदत केली आहे का? सत्तेत नसताना सुद्धा ही गेले 10 वर्ष झाले अभिजित दादा कामाने मदत करतात. आणि ह्या समाजातले तरुण जे वर्ग आहे पूर्ण ताकदीनं अभिजित कोळींच्या मागे आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपात मदत केलेली आहे? म्हणजे शैक्षणिक असेल, हॉस्पिटल म्हणजे दवाखान्याच्या रूपात असेल किंवा इतर कुठल्याही माध्यमातून? आमच्या समाजातले वयस्कर लोक होते, त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन केलेले आहेत, परत त्यांना चष्मे वाटलेले आहेत. आणि कुणाचे काय ऑपरेशन वगैरे झालेले आहेत त्यांच्यासाठी स्वतः जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची चौकशी करून आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांना काय लागणार आहे का नाही विचारून हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एक या ठिकाणचे एक दिल्लीमध्ये एक मानसी कसबे म्हणून मुलगी आहे, तिला कोल्हापूरमध्ये दिलेलं आहे, माहेर इथलं आहे. तिची डिलेवरी 7व्या महिन्यामध्ये झालेली. मग बाळ कमजोर असल्यामुळे हे की नाही ते पेटीमध्ये ठेवलेलं, तर त्याला भरपूर खर्च होता आणि 7 ते 8 महिने त्याला पेटीमध्ये ठेवायला सांगितलेलं. पण दादाच्या ह्यानं चांगली ट्रीटमेंट देऊन ते बाळ 2 महिन्यात परत घरी सुखरूप आलेलं आहे. अभिजित दादांमुळे त्यांनी सगळा खर्च वगैरे त्यांनी स्वतः बघितलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय की अभिजित कोळी आणि त्यांच्या पूर्ण पॅनलला भरपूर नागरिकांच्याकडून असा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय. आणि प्रतिसाद मिळण्याच्या मागचं कारण देखील हेच आहे की अभिजित कोळी हे जे व्यक्तिमत्व आहे ते अहोरात्र कुठल्याही गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता, कुठल्याही जातीपाती आणि धर्माचा भेदभाव न करता प्रत्येकाच्या अडचणीला जे त्यांनी उभारलेलं आहे आणि त्याचंच एक फळ म्हणून आज त्यांच्या मागे इतकी प्रचंड गर्दी आपल्याला दिसतेय. मी कॅमेरामन रवींद्र सोबत नीता पाटील.